दे ना कोको, दे ना मम्माच आहे ते, नको ना असं करू. या कपड्यांचा पसारा बघून तुम्हाला काय वाटतंय? जेव्हा आहे ना घरातून बाहेर पडायचं असतं ना, तेव्हाच नेमकं आमच्या घरात युद्ध चालू होतं. आणि त्या युद्धात सगळ्यात मोठा मिशन असतो तो म्हणजे कोकोचा. सगळं सामान घेऊन पळायचं. हा जो तुम्ही कपड्यांचा पसारा बघताय ना, तो फक्त आणि फक्त कोकोचा आहे. कारण ही सगळ्यात मोठी बॅग कोकोची, त्याच्यानंतरची सगळ्यात मोठी बॅग प्रियाची, आणि माझ्यासारख्या गरीबाला फक्त एक छोटी सॅक, त्याच्यात 2 कपडे. आजचा दिवस जितका सिंपल वाटतोय तितका सिंपल झालाच नाही. शेवटी असं काय झालं ना की पूर्ण प्रवासच आमचा उलटा पडून गेलाय. वहिनी सापडलं बघा तुमचं. झाली का तयारी तुझी? मग काय बापरे, जाय मग आता, चल गाडीत ठेव. कचरा पण घेऊन जाय बाबड्या खाली, मी येतो लगेच खाली. मी बाकीच्या बॅगा आणतो. आवरायला तब्बल 10 मिनिटं लागणार होती, पण फक्त 40 मिनिटात साहेब रेडी. फायनली आम्ही रेडी झालो. आम्हाला जायचं होतं 4 वाजता, पण आता वाजलेत 5:45. जायला 10, 10:30, 11 होतील जर कुठे थांबलो नाही तर. हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला टॅबलेट घ्या. मी विसरूनच गेली ह्या वेळेस. टॅबलेट कोणतं घेतलं ना तुझे? मीटिंगची. हा, ते मेडिकल मध्ये घेऊया, घरी नाही ना आपल्याकडे. रेडी स्टेडी गो. करमलं का तुला इकडे? करमलं. कसं वाटलं? भारी वाटलं. खूप दादू ओरडतो ना. मज्जा आली. मज्जा आली. दादू आता वहिनी आता इकडे बघा. सांगते तुम्हाला. थांब जाऊ द्या. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बोल बोल. त्याचं ओरडलं कंपल्सरी, माहिती ना तुम्हाला. घरी पण तसंच होतं काय? तेव्हा पण सवय ती. सवय हो, मला काय वाटतच नाही. तुला लगेच सपोर्ट घ्यायला नाही, बरोबर आहे. आता म्हणजे असतं ती सवय. हो, माझी सवय आहे ओरडायची. काम नाही आवरलं का मग माझी चिडचिड होती. आहे ना कोको? आहे ना काय नाव? अक्षू. अक्षूचं नाव विसरलं. बापरे बा, नाव विसरलंय कोकोच्या काय. आणि दुश्मन बघ, दुश्मन तिकडे. कोकोच्या जानी दुश्मन आहे ही आता. आधी फर्स्ट टाइम लटकला होता असा. तू जास्ती बोलत नाही ना त्याच्यासोबत म्हणून. मी बोलत नाही काय, मी जास्त उलट बोलते. हो का? चला. गबरे. घरात माझ्या सामानाला बॅग नाही, आणि आता गाडीत पोरांच्या बॅगेमध्ये माझी बॅग ठेवायला जागा नाही. का रे देवा, माझ्यासोबतच असं होतं. हो, संपली. काहीच जागा नाही. तुझ्या पायाजवळ ठेव तुझी पर्स, तुला लागत राहते ती परत. 2 महिने कसे निघून गेले कळालंच नाही. पण आता आहे ना वेळ आली आहे तिला घरी सोडायची. घरातून कोणी जात असेल ना की घर किती शांत होणार याची खरंच भीती वाटते. आमच्याकडे जेव्हा कोणी येतं ना तर त्यांना परत जावं वाटतच नाही, आणि आम्हाला पण त्यांना कधीच सोडावं वाटत नाही. ते म्हणतात ना की गुड बायज नेहमी कठीण असतात. आता काय बोलणे खायला, आणि दादू काही राहणार नाही तिथं. ओरडून ओरडून त्याच्यावरती हैराण झालो. आणि आता काय माहिती डाएट पण करते का नाही ती वेळेवर. तिलाच माहिती आता काय करते घरी गेल्यावर. का साखर परत लपून लपून खाती, तिलाच माहिती. आता बघू, 1 महिन्याने कळेल. आता आपल्याला स्लिम सलोनी दिसती का फॅट सलोनी दिसती? काय दिसशील का? अशी एक्साइटमेंट बिलकुल नाहीये अंगात की काहीतरी होईल बा, करेल मी. बघू आता, तिनेच केलेली मेहनत आहे. तिला नसेल ठेवायची तर नको ठेवायला. नको ठेवू बाई, तुला नसेल ठेवायची. घरातून बाहेर पडलो तरी आमच्या होम मिनिस्टरचं कंट्रोल काही घरावरून सुटत नाही. कामवाल्या ताईला सूचना दिल्यानंतर आम्ही थांबलो इथे फिश घेण्यासाठी. कारण आमच्या नाशिकच्या घरी फिश म्हटलं की एकच रूल, काटा नको, ड्रामा नको, फक्त मुशी पाहिजे. आज असा विचार केला होता की व्लॉग आहे ना थोडासा स्पेशल सिनेमॅटिक ट्रॅव्हल व्लॉग बनवू. बोईसर ते नाशिक जाताना ना खूप सारे घाट लागतात. जसं विक्रमगडचा घाट येतो, जव्हारचा घाट येतो, मोखाडाचा घाट येतो. तर ते घाटांमधून आहे ना जे दृश्य आहे ना ते बघायला इतकं भारी वाटतं. म्हटलं आज चला आमच्या प्रवासासोबत तुम्हाला इथे दाखवू. पण ते म्हणतात ना की काही गोष्टी नशिबात नसल्या तर त्या काही लवकर होतच नाही. आता आहे ना आम्ही निघालोय 5:30 पावणे 6ला, आणि आता बोईसर सोडताच आम्हाला झाला 1 तास. मामींसाठी फिश घ्यायला थांबलो, तिकडे वेळ झाला. आणि नंतर मग मेडिकलमध्ये गोळ्या, इथं मॅडमच्या गोळ्या घेण्यासाठी थांबलो. त्यानंतर बोईसर मधून बाहेर निघताना ट्रॅफिक एक वेगळी,
या सगळ्यांमध्ये आमचा टाइम झाला आणि बोईसर सोडण्या अगोदरच पूर्ण दिवस मावळला. प्लॅन होता एकदम सिनेमॅटिक घाट सीन्स दाखवायचा, पण आमची पलटण घराबाहेर निघेपर्यंत सूर्यदेव पण निघून गेले. आता अंधारात सिनेमॅटिक नाही तर ऑथेंटिक प्रवास बघावा लागेल. जे नाहीये त्याचं दुःख मनवण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घेत जाऊ आणि प्रवासाला सुरुवात करू. आज खूप ट्रॅफिक दिसते बाई ना. आपल्या घाटाच्या रस्त्याला नको फक्त पाहिजे. म्हटलं वॉशरूमला जायचंय, एखादी हॉटेल बघून तरी थांब. प्रवास चालू नाही झाला का तुला वॉशरूम असं वाटतं कधी कधी गाडीतच बाथरूम बनवून घ्यावं का ग सलोनी? आहे ना, लय नाटक आहे पोरीचे. प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतो. तुला गाडीत बसल्यावरच प्रॉब्लेम येतो लगेच. मी तुला तरी घरातून निघताना सांगतो की बाई सगळं पोट हलकं करून जाऊन घे. आली होती वॉशरूमला, मग आता गोळी खाली तर पाणी पिलं ना. अगं एक घोटच पाणी पिलं प्रिया तू. ते पण बाहेर येत होतं म्हणून एकच घोट पिलं. चांगली गंमत आहे तुझी. आज निघायचं म्हणून फक्त मीच कॉफी पिली आहे. एका ब्रँडचा व्हिडिओ चालू होता आणि त्यामध्ये मग टाइम झाला. त्यात पोरं आवरून बसलेले होते. त्यांना असं वाटलं की कधी दादा येईल आणि कधी म्हणाल चला चला चला, म्हणून त्यांनी काही चहा सुद्धा नाही पिलाय. आता त्यांना कुठेतरी चहा पाजावं लागेल. एक तर निदान झोप येते मला. हो ना, निदान भेटेल निदान ना पुढे इथे आपल्याला ब्रिजच्या खाली भेटेल का? तिथे काय माहित कसं भेटेल प्रिया. विक्रमगडला डायरेक्ट चांगलं नाही मिळणार. हो बरोबर बोलली तू. सो कुठेतरी पोरांना खुश करावं लागेल, नाही तर पोर दुपारपासून तोंड पाडून बसलेत. चहा आणि क्रीम रोल काय अक्षु? चहा आणि क्रीम रोल. झोपी आरती झोपी गेलेली. आता चहा पिल्यावर तिची झोप उडणार आहे. तिने उशी पाहिला कशी घेतली म्हणजे म्हणून पाहिजे. अक्षुला तलब आली असेल. अक्षु एक उशी आहे का अजून एक? अक्षुला चहाची तलब येते माहिती का तुम्हाला? अक्षुला आहे ना 10वीच्या वर्षाला आहे ना तिच्या मामाकडे शिकायला पाठवलं होतं. तर ती तिकडून आहे ना तिच्या आजीकडून एक गोष्ट शिकून आली. चहाची तलब. चहाची तलब. चहाची तलब. वहिनीला बोलती ती, वहिनी मला आहे ना संध्याकाळी चहाची तलब येते, हा मला चहा लागतो. तर वहिनी लागली हसायला त्याची काय ग. सो हे लोकेशन ठरलंय आमचं चहासाठी. चहा पिण्यासाठी. प्रिया बोलली इथेच थांबा म्हणजे मग मी वॉशरूमला पण जाऊन येते आणि तुम्ही चहा घ्या. तिने चहा तिचं घ्या, काय खायचं ते खा. मी काहीच नाही करणार आहे कारण की मी टॅबलेट घेतली. आता पूर्ण रस्ता मला काहीच विचारू पण नका. बराबर बोली तू, बराबर बोली एकदम. आम्ही थांबलो आता चहा पिण्यासाठी. प्रिया आणि अक्षु गेले वॉशरूमला. तर आता प्रवासाला सुरुवात झाली. हायवे लागला की आमचं ना थोडासा स्ट्रेस कमी होऊन जातो. बोईसर मधून ट्रॅफिकचा ताण संपून जातो. पण आता सगळ्यात मोठा विषय आहे घाटातून प्रवासाचा. आणि अंधारात घाटात प्रवास करायचा म्हणजे ना त्या पूर्ण घाटाचा आनंदच घेता येत नाही आम्हाला. कोकोचं फेवरेट खेळणं आहे. आला का कुठल्या हॉटेलमध्ये जर बसवलं तर त्याला हे चमचे लागतात आणि काट्याचे चमचे लागतात मेन म्हणजे, आहे ना कोको? आमच्या मॅडमचा एक वेगळाच नखरा आहे. गाडीत बसली की वॉशरूम आणि कॅमेरा दिसला की ब्युटी कन्सर्न. जाऊन आली, बरं वाटलं. एवढ्या जवळ नका आणतो माझ्या कॅमेरा. मला नाही आवडत ना एवढं जवळ घेतलेला. असं लांबून ठेवायचं. अशी लांबून सुंदर दिसते. जवळ आणला असं मोठं तोंड. बाबा चाल. नमस्कार. ही झोपेतून उठला माझा पोरगा. लागलं मला. थँक्यू. सरळ बस. सगळं वाकूनच आहे का रे तुझं? सरळ बस ना. एकच नंबर आहे. आमच्या प्रवासात आहे ना चहा हा मॅन्डेटरी आहे. पण आहे ना चहा पिल्यानंतर रिव्ह्यू देणं आहे ना ते कंपल्सरी असतं. आंबट आहे. आंबट नाही, लयच वेगळं आहे. मला वास दिवशी शांत नाही पण. कसं आहे? आवडलं मग. मला वास थोडं ते आंबलेलं वाटतं. चहा कधी आमतो का? असं वाटतोय. चहा पिता पिता कधी अंधार झाला समजलंच नाही. चहा संपल्यावर पुन्हा निघालो आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने. एक छोटासा ब्रेक होता पण आठवणी मोठ्या करून गेला. प्रवास तितका सोपा नव्हता जितका वाटला होता, कारण कोकोच्या मम्मी सारखंच कोकोला पण मोशन सिकनेस झाला. सो प्रवास करत करत पूर्ण अंधारात आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आम्ही पोहोचलोय आमच्या गावाला. कठीण प्रवास झाला. कठीण प्रवासाचं कारण काय तर कोकोला उलट्या झाल्या.
त्याला घाटात पहिल्यांदा आज त्याच्या मम्मीचा गुणधर्म त्याच्यामध्ये आला. त्याच्यावर पण उजेड करतो नाही ती मला म्हणाल की काळं का घेतलं मला. तो झोपला आता मस्त आणि बोलण्याच्या अवस्थेत दोघंही मायलेक नाहीये. तो झोपला आहे आणि तिला एकदम आता कस तरी भरून आलंय. बरं नाही वॉमिटिंग नेमकं माझ्या अंगावरच केली सगळी. तसं मी चेंज केले ड्रेस पण मग असं झालं आंघोळ कधी करू. बाळाला पण कधी आंघोळ घालू. आता गेल्या पहिले आंघोळ पहिले आंघोळच करणार. मी तर पहिले जेवण करणार आहे कारण खूप जास्त भूक लागली खूप जास्त. आणि पोरं अंधारातच आहे. गुमसुम लाईट लावा ना. तुम्हाला नाही त्रास झाला कोणाला? किसी को नहीं. तुम्ही आया है अभी. खादाड्यात आले तुम्ही. तुम्हाला काय बाबा खायला भेटलं का तुम्ही? खाल्ल्याला त्रास नाही होता तू नाही खाल्ला तर त्रास होतो. हो बरोबर आहे. पण काहींचं वेगळं राहतं बाई. काहींना खाल्लं की त्रास होतो, काहींना विचारांनी त्रास होतो, काहींनी खाल्लं नाही खाल्लं तरी त्रास होतो. बघितलं आणि न खाऊन पण बघितलं तरी मला त्रास झालेला आहे. म्हणून एकच ऑप्शन घेतला टॅबलेट खायची आणि मग निघायचं. बरोबर. आणि मग काय प्रवास आहे तर प्रवासात प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळं आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या आहे. सो आता घरी पोहोचू 5 मिनिटात. घरच्यांचे बरेच फोन येऊन गेलेत. 11:30 झाले. कुठपर्यंत आले आम्ही त्यांना सांगितलंच नाही आम्ही इथं आलोय. आम्ही सांगितलं आम्ही त्र्यंबकेश्वरलाच आहे. सो सगळे वाट बघतायत. अचानक आता घरात एंट्री मारणार आहोत आम्ही. ये है मेरा गाव. माझा अभिमान माझे गाव पिंपळगाव. तुम्हाला कॉमेंट्री करायलाच लावली नव्हती मी. ते बरंच कॉमेंट्री करतात सगळे. जागा नाही अरे देवा कडेची जागा आहे कडेची जागा आहे. ये क्या है रे बाबा. राईट मारून काय आलं. ओहो गावात येताच बंद केलाय वो रस्ता आमचा. बंद असेल पूर्ण. पण मग शिवाजीनगर म्हणून टाकतात. शिवाजीनगर 2 दिवस झाले ना जयंतीला. अहो नाही तरी असेल ते. समोर रस्ता किती महिन्यानंतर मी गावात आलो आणि गावाने माझी एंट्रीच अडवली. मोठा गेट लावून दिलाय. आमच्या गावात प्रवेश बंद झालाय. गावात प्रवेश नाहीये. आता आम्हाला गावाला ओलांडून जावं लागणार आहे. म्हणजे आमच्याच गावात घुसायला आम्हाला रस्ते ओलांडून जावं लागते. काय हालत आहे. अगं जोरातच आहे अक्षू. अगं जोरातच आहे अक्षू. मी काय बोललं तर समजून घे ना तू. मग मी काय सिक्रेट खोल तुझं एवढं लक्षात गाईस फायनली पोहोचलो आम्ही. आणि घाई चालली होती वॉशरूमला जाण्याची. पळाली मी मुद्दामून जोरात गाडी चालवत होतो एकदम जोरात 10च्या स्पीडनी डायरेक्ट. उठला आमचा कुका. गुड मॉर्निंग. आलो गली आपण. त्रास झाला बाळाला. हो ना. हा फायनली पोहोचलो आम्ही. दूध ठेव बाळाला तापत. आणि फिश कुठे असं दातांनी नाही थोडेसे कात्रीने कापायचे असते. ताते साबळ सकाळ झाली असते म्हणून ताते पडला थोडं. खूप दिवसातून आले ना घरी. कसं वाटतंय? नाही करमत ना. मग चल परत माझ्याकडे. पोहोचला का घरी? बरं वाटतंय का? कम्फर्टेबल. सो फायनली आम्ही आलो. आता खूप भूक लागली आहे. पहिले जेवण करून घेतो. कोकणला सगळे आजी बाबा भेटतायत आणि फ्रेश होऊन जेवण करून मग भेटूया उद्या. फ्रेश ब्लॉग काढू. ट्रॅव्हल करून खूप थकलोय. सो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगला. हा ब्लॉग आपण इथे थांबवूया. घरी तर पोहोचलो पण खरी मजा उद्या येणार आहे. आम्ही एका अशा जागेवर जाणार आहोत जी आम्ही कधीच पाहिली नाहीये. इतकी गर्दी आणि इतकी भव्य उत्सव. ते सगळं बघण्यासाठी उद्याचा ब्लॉग अजिबात चुकवू नका. बाय बाय. टेक केअर.